विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मुंबई उच्च न्यायालय याकरता महत्त्वपूर्ण असे 25 प्रश्न बघायचे आहेत 50 गुणांसाठी. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्या प्रश्नांची उत्तरे येत असेल ते आपण खाली कमेंट करू शकता आणि एकूण 25 प्रश्न झाल्यानंतर आपले किती बरोबर आले ते देखील कमेंट करायचे आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचा 2025-26 अर्थसंकल्प विधान परिषदेत कोणी सादर केला? अजित पवार, आशिष जयस्वाल, छगन भुजबळ की जयंत पाटील? या ठिकाणी विधान परिषद विचारण्यात आला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे आशिष जयस्वाल. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास काय म्हणतात? नाथसागर, यशवंत सागर, शिवाजी सागर की नेताजी सागर? तर कोयना प्रकल्पाच्या जलाशयास विद्यार्थी मित्रांनो शिवाजी सागर म्हणतात आणि नुकतंच याचं नाव बदलून आता छत्रपती शिवाजी महाराज जलाशय असं करण्यात आलं आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे? गोदावरी नदी, भीमा नदी, कृष्णा नदी की वरीलपैकी नाही? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे भीमा नदी. यानंतर पुढील प्रश्न आहे, तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य पाहतात? तलाठी, गटविकास अधिकारी, तहसीलदार की प्रांत अधिकारी? तर सांगा, तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य पाहतात? तर योग्य उत्तर आहे तहसीलदार. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील 120वी दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? न्यायालयीन नियुक्ती, सहकार, शिक्षण की निवडणूक सुधार? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे न्यायालयीन नियुक्ती. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत? राष्ट्रपती, मुख्यमंत्री, मुख्य न्यायाधीश की राज्यपाल? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे राज्यपाल. पुढील प्रश्न, जगातील सर्वात मोठ्या लांबीची वाळूच्या खडकाची गुहा क्रेमपुरी ही कोणत्या राज्यात आहे? ओडिसा, अरुणाचल प्रदेश, मेघालय की मध्य प्रदेश? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे मेघालय. यानंतर पुढील प्रश्न, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले? मिस मेरी वसतिगृह, मिस रोझी वसतिगृह, मिस क्लार्क वसतिगृह की मिस ल्युसी वसतिगृह? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे मिस क्लार्क वसतिगृह. यानंतर पुढील प्रश्न बघण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि डेली सकाळी 9 वाजता आपला व्हिडिओ येत असतो, त्यामुळे चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणाला मिळेल. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे चेन्नई. पुढील प्रश्न, टायगर क्लॉ हवाई दलाचा सराव कोणत्या 2 देशांदरम्यान पार पडला? भारत चीन, भारत अमेरिका, भारत जर्मनी की भारत जपान? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे भारत अमेरिका. पुढील प्रश्न, भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्रांच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची यादी समाविष्ट केली आहे? अमेरिका, जपान, कॅनडा की फ्रान्स? योग्य उत्तर आहे जपान. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये भारतीय संघराज्याची कल्पना मान्य करण्यात आली आहे? 1909चा कायदा, 1919चा कायदा, 1947चा कायदा की 1935चा कायदा? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे 1935चा कायदा. पुढील प्रश्न, इसवी सन 1905मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली, या फाळणीस कोण जबाबदार आहे? लॉर्ड कर्झन, जनरल डायर, लॉर्ड रिपन की लॉर्ड डलहौसी? तर लक्षात घ्या, इसवी सन 1905मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली, या फाळणीस लॉर्ड कर्झन जबाबदार आहेत. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेतील कलम हे समान नागरी कायद्याच्या संदर्भात आहे? कलम 40, कलम 51, कलम 32 की कलम 44? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे कलम 44. पुढील प्रश्न, नर्मदा नदी आणि तापी नदी या नद्या कोणत्या समुद्रात जाऊन मिळतात? लाल समुद्र, अंदमान समुद्र, अरबी समुद्र की लक्षद्वीप समुद्र?
तर योग्य उत्तर आहे अरबी समुद्र. पुढील प्रश्न, ऑल इंडिया हरिजन संघाची स्थापना 1932 साली खालीलपैकी कोणी केली आहे? महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की लोकमान्य टिळक? तर सांगा, ऑल इंडिया हरिजन संघाची स्थापना 1932 साली कोणी केली? तर ती केली आहे महात्मा गांधी यांनी. पुढील प्रश्न, मोबाईलचा वापर करून ई मतदान प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? उत्तराखंड, पंजाब, बिहार की हरियाणा? तर लक्षात घ्या, मोबाईलचा वापर करून ई मतदान प्रणाली सुरू करणारे पहिले राज्य आहे बिहार. बिहारची कॅपिटल आहे पटना. हरियाणाची चंदीगड, पंजाबची देखील चंदीगड आहे. तर तुम्ही मला उत्तराखंडची कॅपिटल कोणती कमेंट करा. पुढील प्रश्न, भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून सर्वोच्च न्यायालय प्रणाली घेतली आहे? युनायटेड किंगडम, कॅनडा, ऑस्ट्रेलिया की युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका? तर योग्य उत्तर आहे कॅनडा. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणाला अनाथांची आई म्हणून ओळखले जाते? सिंधुताई सपकाळ, अनुताई वाघ, इंदुमती टिळक की सावित्रीबाई फुले? तर अनाथांची आई म्हणून सिंधुताई सपकाळ यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा आत्मा आणि हृदय म्हणतात? समतेचा हक्क, शोषणाविरुद्ध हक्क, घटनात्मक उपायांचा हक्क की धर्म स्वातंत्र्याचा हक्क? तर लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेत जो घटनात्मक उपायांचा हक्क आहे त्याला घटनेचा आत्मा आणि हृदय असे म्हणतात. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संख्या किती आहे? 4, 7, 11 की 5? तर लक्षात घ्या, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संख्या ही एकूण 4 इतकी आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? 4, 5, 6 की 7? तर लक्षात घ्या, महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. यानंतर पुढील प्रश्न, कोकण उत्तरेमध्ये डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे कुठपर्यंत पसरले आहे? सिंधुदुर्ग, गोवा, पणजी की तेरेखोलची खाडी? तर याचं योग्य उत्तर आहे तेरेखोलची खाडी. आणि लक्षात घ्या, आपल्याला डेली बेसिसवर करंट अफेअरची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, ज्यावर डेली सकाळी 7 वाजता आपण 10 प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येत असतो. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? गोंदिया, वर्धा, नागपूर की चंद्रपूर? तर तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया या जिल्ह्याला ओळखले जाते. पुढील प्रश्न, कोरकू ही अनुसूचित जमात कोठे राहते? सह्याद्री, कोकण, मेळघाट की ताडोबा? तर योग्य उत्तर आहे मेळघाट. तर या पद्धतीने आपण एकूण 25 प्रश्न बघितले आहेत. तुमचे किती प्रश्न बरोबर आलेत खाली कमेंट करा. मुंबई उच्च न्यायालय लिपिक, शिपाई हमाल किंवा चालक या कोणत्याही पदाकरिता फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे 15,000 प्रश्न आणि 300+ ऑनलाईन टेस्ट उपलब्ध आहेत. प्राईज आहे 299, परंतु ऑफरमध्ये फक्त 240 रुपयामध्ये ही मटेरियल तुम्हाला मिळेल. याकरिता तुम्हाला NEET20 हा कोड यूज करायचा आहे. हा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्यावरून ॲप डाउनलोड करा. मोबाईल नंबर आणि OTP टाकून हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला लाईक केलं नसेल तर खाली हाईप बटन येईल, लाईक केल्यानंतर त्या हाईप बटनावर देखील क्लिक करा, जेणेकरून यूट्यूब हा जो व्हिडिओ आहे तो इतरांपर्यंत पोहोचवेल. थँक्यू.